काय ग किसन, अरे किसन, काय ग? बस. अरे हा, कवा घेऊन येतोस तिला? कोणाला? हाय का? अरे तुझ्या बायकोला. मी सांगितलं नाही, मी तिला आणणार नाही. अरे बाळा, संसार म्हणल्यावर भांड्याला भांडे लागणारच की रे. हा, एवढा राग धरू नाही. मग तिला कळत नाही का? तिला अक्कल नाही का काय? हा, धायाला तेच, धायाला तेच तेच तेच. माझ्या डोक्यात गेलेली ती, मी तिला काय आणणार नाही. मला बाकी माहित नाही. ऐक ना बाळा, जाऊ दे, सोड, राग सोडून दे, घेऊन ये तिला. सुना बगर घर सुना सुना आहे बघ. जा, ऐक बाळा, एवढ्या वेळेस घेऊन एवढ्या वेळेस तुझ्यामुळं लाड झालाय तिचा. आई, ते चहा ठेवलाय बघितला का? आणि तुझे धुण्याची बादली काढून घे बरं. तुम्ही आणि इथं मग दुसऱ्याची वाट बघत होती काय मी? आणि इथं हा, अहो काय बोलताय? काय कळतं का तुम्हाला? मला कळतं का? मला शिकवते का? ठोक्यात आडी पाडीन. जावई बापू, काय चाललंय तुमचं? आले तुम्ही ते मारायला लागले. हा, एवढीच कडे वाटते ना पोरीची तर विचारा ना. 2 दिवस झाले की इकडे काय येते, 2 दिवसांनी इकडे काय येते. कडं लागते म्हणजे काही त्रास पडल्याशिवाय येते का ती इथं? मी त्रास करतो का तुला? वय ग, मी त्रास करतो का? हा, चहा दिला असता, हात मोडला असता त्या दिवशी तुझा. काय हो, तुमच्या आईला सारखं सकाळीच्या दुपारीच्या संध्याकाळीच्या ते नाही झालं कुठं तर लगेच आण जेवायला, आण नाश्ता. ते नसलं का हायच दुसरं ना काही ना काही, काही ना काही. हा, एवढ्याचसाठी माझ्या बरोबर लग्न केलंय का तुम्ही? अरे माझ्या तुला नाही मागणार मग का गावाला मागणार का? मी तुझ्या संग लग्न केलं का गावात संग लग्न केलं? होय, मी लग्न ह्याच्यासाठी केलंय का? तुमच्या आईला खायला दे, चहा दे, हे दे, ते दे. हा, अरे मग सून आईला नाही बघणार मग कोण बघणार माझ्या आईला? हा, बघणार म्हणजे तुला बोललो का मी? तुला बघ मग. बस ग बसा, नाही त्या बघा मी पण मारील बरं काय का झापड. मग माझ्या समोर तुम्ही हात टाकताय म्हणजे मला पण हात येतो मग, मी आताच सांगतोय. हो, काय नक्की झाले तरी काय मला कळू द्या तरी. हा, अहो त्या दिवशी आईने चहा मायला तर आईवर हात उचलला हिने. काय ग, काय ऐकते मी? सासवरचे तो हात उचललास? आई, मला राग आला होता मग उचलला हात मी. तुझ्या भावाच्या बायकोनी जर माझ्यावर हात उचलला तुला सण होईल का? हा, त्यांच्या आईवर तो हात उचलते ते सण करतील का? मी हे वळण लावले काय तुला? हा, हे संस्कार दिले तुझ्यावरती? अरे चहा मायला तर हात उचललो तू आईवर. हा, हाताला फोड आला तरी माझ्यासाठी झटली आई माझ्यासाठी. मग तिला माझी बायको नाही बघणार मग कोण बघणार ग? हा, जशी मी तुझी आई आहे तिला पण आई मानूनच राह ना तू. थोडा होईल त्रास होऊ दे ना, सण करावा लागतो थोडा प्रपंचासाठी. बरं तिला त्रास काय विचारा बरं? माझ्या आई तिला हानती, तिला त्रास देती का? उठता सुरता तिला काम सांगते? सांगा ना. सासूर कोण हात उचलतं का? हा, चुकलं माझं आई. जावे बापू, काय झालं असं चूक मी समजून सांगते. तिला घेऊन जा, तिच्यावरती मी माफी मागते. माफी मागायची गरज नाही बाय, पण या सासू सोन्याच्या भांडणातलं नवऱ्याचं वाटोळ होत. आईचं ऐकावं तर हिला नाराज, हिचं ऐकावं तर आई नाराज. अरे तुमच्या भांडणात मी वाटला जातो ना, मला कधी समजून घेणार आहे तुम्ही? हा, तुम्ही एकमेकांना जीव लावला तर घर चांगलं राहील. मला काय लागतंय की तू माझ्या आईची काळजी घे एवढंच म्हणतोय ना. मी सांगते तिला समजून, आईसारखा जीव लावायचा सासूला. परत ही तक्रार काय माझ्यापर्यंत आली नाही पाहिजे. हा, आणि आता शांत व्हा, तुझी बॅग भर आणि लगेच पाहुण्या बरोबर निघून जा. मी जेवणाची जरा व्यवस्था करते, जरा गोडधोड काहीतरी बनवते. काय चुकलं माझं, मी समजून घ्यायला पाहिजे होतं. जसं माझी आई तशी तुमची आई. माफ करा मला.
अगं तुझी चूक तुला कळली आताच सगळं झालं. फक्त माझ्या आईची काळजी घे. चला आता इथंच उभं करणार का? चला. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघड. देवा सुदे, ए सुदे, ए सुदे, सुदे. लोक 20-25 ह्याच्यात आहे ना हा साखर बी यायची नाही. तांदूळ घेऊन येते आणि 2 दिवस काढू कसं तरी त्याच्यात. अरे इथे बस येड्या टाकीची काय ग तू? अहो काय काय म्हणजे काय? पारस तोंड घेऊन कुठे चालली? दुकानात चालले. तुम्ही ती किटली धुवाय टाका, मी आले दुकानातून. किटली धुतो तुला धुतो बस नाही तर जरा कामी. हाऊ काय होतंय काय? हात पुढं कर. हा काय एवढं पैसा? म्हणून मी म्हशीला आहे ना पिठाचं गोळ चारित होते. दूध वाढलं की पगार वाढतोच. येड्या टाकीची का तू? काय दुधाचा पैसा नाही ते. मग रस्त्याने येत होतो, हा रस्त्याला गावले. भया हवं कुणाचं पडले न कुणाचं नाही. तुम्ही खाल्या लोकांची हाय घेऊन आलात घरी. सुदे देवाचं नामस्मरण करत होतो आणि तेवढ्यात पैसे गावलं. म्हणजे हे देवानेच मला पैसे दिल्यात. अगं ह्याच्यातून तू काढलेलं बचत गटाचं कर्ज मिटल, मला एखादी गाडी बी घेता येईल. आणि आता परत ज्याचं आहे त्याला मी नाही देणार. अहो 2 घास कमी खाऊ, पण आहे ना ही ज्याचं असेल ना त्याला देऊन या तुम्ही. अगं सुदे ह्या पैशाची आता लक्ष्मी चालत आली आपल्याकडे तर राहू दे ना. तुम्ही जिला लक्ष्मी म्हणताय ना ती लक्ष्मी आपली नाही दुसऱ्याची. मला सांगा त्या दिवशी तुमचं 10 रुपये हरवलं होतं. शोधायला तुम्ही अख्खं घर डोक्यावर घेतलं ना, किती गोंधळ घातला होता. आणि आता हे एवढं मोठं पैसे ज्याचं हरवलंय त्याला काय वाटत असं ना. मग आता काय करू मी? नाही तुम्ही जिथून आणलं ना तिथं परत जा आणि तिथं त्यांना देऊन या. कुणी ना कुणी ना त्याचं पैसे शोधितच असेल. अगं पण एवढ्या पैशासाठी भांडणं करणारे लोक, कुत्र्यागत लचक तोडणाऱ्या लोकांच्या ते पैसे कोणाच्या हातात देऊ? हा हो ज्याचा असेल ना तो ना भरल्या डोळ्यांनी ते पैसे शोधित असेल बघा. देऊन टाका तुम्ही. बर चालते तू म्हणते तर मी जातो. पण सुदे मी तिथं पैसे घेऊन जाईन. जर कोण आला तिथं पैसे माझं म्हणलं तर मी पैसे देईन, नाही तर मग मी माग घेऊन ये. कुठे असतील पैसे रे? पैसे वाटते का 2-4 रुपये का? 90,000 मला घर मला तोंड कसं दाखव आता मी? बायकोला एक काम ना उगाच पाठी द्यावा. मस्त काळा तर मला कोणाच तरी पैक, पण ज्याचा असेल ना ते नको येऊ दे तिथं. अर्धा किलो पेढ दिन र म्या गाडी घेतल्या कवऱ्या सायकल हिंडू. राहू दे जाऊन तर येऊ. सारशा काय करतोय इकडे? कसं जाऊ रे? सारशा काय काय बघतोय?
अरे माती खाली रे म्या माती. आता माझ्या बायको पोरला कसं वाचू मी? अरे झालं काय चिडचिड करायला आणि स्वतःला काय त्रास करतो? अरे बायको गरज म्हणून म्हटलं कावा बी पैसे लागतील म्हणून बैल 90,000ला जोड विकला मी बैलांचा. आणि त्याचा दिसरा आणायला गेलो होतो मी आता. मग तेवढ्यात घरून फोन आला मला की पोरग पोटात फिरले सुमनचं. लगेच लगोलग दवाखान्यात घेऊन गेले तिला. इसार घेऊन मी निघालोच होतो. पैशाचं बंडल वरच्या खिशात ठेवला होता. कुठं पडला काहीच माहित नाही. तो शोध येतोय मी कवाचा. आता माझं बायकोन पोरग कसं वाचन? मग शान आहेस रे. अरे कुठलं काम किती घाईत करावं ह्याची तरी अक्कल असावी. बायको तिकडे दवाखान्यात आहे, हा पैसा आणाय गेला आणि हारून बसला. अरे शान आहे. घायच्या कामात तर चांगलाच उद्या वाढवला रे. दर पैसे मग तुझ्याकडे कसं काय आलं? कारण नशीब चांगलं, पैसे माझ्या हाताला लागले. माझ्या जागी दुसरं असतं तर. देव रे तू, देवासारखा धावून आला. देवासारखा मी काय सर, तुझ्या पैशावर नको ती स्वप्न रंगवत बसलो. मग कळालं आपलं ते आपलंच असते बघ. दुसऱ्याची लक्ष्मी आपली समजून काय बी उपयोग नाही. तुला लईच गरज आहे पैशाची. जा पहिले दवाखान्यात जा. खरंच तू देवासारखा धावून आला. तुझा उपकार नाही विसरायचो मी बघ. अरे कसलं उपकारले आपण, तुझाच पैसा आहे. जा. काळजी घे. सुधाच्या सांगण्यावरून आज माहीत आलो नसतो, आज भलतच घडलं असत. सर्जाचं स्वतः आयुष्यभर लक्षात राहिलं असत. लोकांची लक्ष्मी ती लोकांची. चला परत आपल्या मार्गाला. काम वैताग झालाय पार. झाला का स्वयंपाक? जेवायला आज बी वांग. आयुष्याचं वांग वाचलंय माया. अहो ते माझ्या पोटात दुखत होतं ना म्हणून तसंच ठेवलंय. त्या बापाने असलं बनवलं होतं खराट. अहो कुत्र सकट खाणार नाही कुत्र. चुकून झाला असन घाई गडबडीमध्ये. चुकून जा. तू माती खाते का चुकून? तू दिवसभर मर मरा शेतीत काम करा. खुरपणीला बाया आल्यात. दिवसभरात लक्ष टाकता आलं तुला शेतात? अहो खरंच माझं दुखत लय. बस दर महिन्याला माझं दुखत आहे म्हणून 4 दिवस तर झोपूनच काढते. मला तर असं वाटत आहे दर महिन्याला माझ्या घरात बाळात पण आहे. मी काय मुद्दाम करते का हो? खरं खरं दुखत आहे म्हणून असते ना झोपून. मुद्दाम नाही करीत तू. तुला हे असले खरकट जेवण माणसाला गिळलं नाही पाहिजे. पेटव तूच खा आणि मर. अहो आयो आयो. अरे तू कधी आलास? जेवाय आहे का काय?
बाई गं. अरे मला बरं वाटत नाही. रातच हाय देऊ काय? आधी नाही. ऐक. तू जेवली का? हा जेवली. आणि स्वयंपाक का नाही केला? अरे पोट दुखते माझं. बाय बिगर बघ घरात पान बी हलत नाही. बाई माणसाला 4 दिवस अडचण आली तर तुझ्या बापाला 4 दिवस घरात काही करायला न ग. अरे आम्ही महिनाभर राबतो आणि तुम्हाला आमचे 4 दिवस सांभाळून घेता येत नाही. अरे थोडं खर्चाटलं एवढंसं रगात निघालं तर ते रगात बघून तुम्हाला चक्कर येते. आणि आम्हा बायकाचं 4 दिवस एवढा रागात जाते आणि ते रागात परत शरीरात भरून यायला आखा महिना जातो बघ. आणि महिना कुठं भरतो नाही भरत तो दुसऱ्या 4 दिवसाचा त्रास. तुम्हा माणसाला नाही कळायचं बाईचा त्रास. अरे अरे जेव. अरे तुम्हाला कालवण आवडलं नव्हतं ना? खीर बनवली मी तुमच्यासाठी, घेऊन येते. दर तुम्ही खा ना. माय जरा चुकलंच. शेतातल्या कामाच्या वैतागानी सगळा राग तू याव काढला. तुम्ही बायका आमच्यासाठी महिनाभर राबता. आम्हाला महिन्यातलं 4 दिवस तुमच्याकडे बघता येत नाही. इथून पुढचं 4 दिवस तुझंच. तू म्हणेन तसाच वागत. जेवली नाही ना 2 दिवस झाले. धर. अरे सर्जा. हो बोला की. बघ शेवर एवढे आले तुझ्यासाठी. हा द्या ना. अरे पण धार काढली का? काय राव अण्णा तुम्ही राव, तुम्हाला 10 वेळा सांगितले बरं की जत्रा तुम्हाला सांभाळता खाटकाला विकून टाका. काही नास काय रे तू? तुला साधी गायची धार काढता नाही आली? अरे 1 दिवस तरी मला पाहुण्या रवळ मध्ये जाऊन देत जा ना बाबा तुम्ही. हा तात्या जमत असेल तर करा, नाही तर एक ना बार चिंता कायला सांभाळ ठेवल्या तो तुम्ही. खात्याची आणि तशी पण ती कास मला हात घालून देत नाही. कास चुरी ती. अरे पण तुला जाताना सांगितलं ना तिला भाला घाल म्हणून. आता तुम्ही आलेत ना तर ती दावं घ्या आणि घाला पाय कुठून काढ दूध. सर्जा तुला ग्लास भरत दूध नाही, गोमतर सुद्धा हात लावून देणार नाही. आणि तात्या गोमतर किती पवित्र असलं ना तरी त्याचा खाण्यात वापर होत नाही. साधं एक काम सांगितलं त्याला तर ते सुद्धा करता येत नाही. हा अहो का आलाय त्याच्या तोंडाशी लागतं तुम्ही? म्हणजे अरे त्याला साधी एक धार काढता नाही आली का?
अहो तुम्हाला माहिती ना गाय कास स्वरत्यात त्याला धार काढू देत नाहीत. अरे जाताना सांगून गेलो होतो त्याला बाला घाल म्हणून. अहो बाला घातलं तरी त्याला दूध काढू देत नाही गाय. अरे 2 दिवस सुद्धा मला पाहुण्याकडे जाऊन द्या ना तुम्ही. हा राबायचं काय मी दररोज उठलं की शेण धार शेती उगता घेतलं काय तुमचं. काय आले आले किरकिर लावली काय माहिती. बघ एवढं माझं लेकरू कामाचं आहे. सांग त्या कारत्याला तुझ्या. बरं असू द्या आराम करा. घे त्याचीच बाजू घे सगळी तू. आणि जाऊ द्या तुम्हाला बी माहितीये ना दादा कसा आहे तो. अरे त्याला फक्त एकच काम सांगितलं पण ते नीट करता येत नाही का त्याला. अरे 2 दिवस मी पाहुण्याकडे जाऊ का नाही. मला तर काय कष्ट मी काय बैल आहे का राबायचं. सांग त्या कारत्याला. बरं बघ आता माझं जास्त लेकरू, रक्त बघ, गाळू नका, आले आराम ना. करा. जाऊ तुला त्याच्यात खवा आणलाय शेवरी एवढी त्याला दिवस नको बघ भाडव्याला त्या. सर्जेराव आज लय उशीर रे. अरे उशीर म्हणजे काय तुला सांगू बाबा, ते बाप नुसतं माया कट 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 करते. हे काम कर ते काम कर. त्याला बाप नसलेला बरा माहिती का. नुसतं काम काम काम. हा? बाप नसल्याला बरा. मग काय तरी सर्जा ज्याला बाप नाही ना त्याला विचार बापाची किंमत काय. अरे पावसाळ्यात छत्री असली तर आपण भिजत नाही. तसे बापाची किंमत आयुष्यात बाप नसला ना घेऊन असे चटका खावा लागत. लहान होता तेव्हा बाप सोडून गेला. तेव्हापासून कसा जगतोय माझं मला माहिती. अरे एखादा साप दिसला ना की आपण आई ग नाही म्हणत बापरे म्हणतो का. तर त्यावेळेस आपल्या समोर संकट असतं. मग त्यावेळेस बाप सोबत नसला ना तरी बापाचा आधार असतो. तुला तर बाप आहे. जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत किंमत करायला शिक भावा. बाप नावाची सावली निघून गेल्या ना गावात कुत्र किंमत देत नाही. आणि म्हणा बाप मेल्याला बरा. भावा चुकलं राव माझं. याच्याने ठेच लागली ना तेव्हाच कळलं होतं मला. बरं चल जाऊ का. आणि ऐक जमलं तर बापाला माफी माग. बघ रागावणार नाही. पाठीवर थाप दे. नाही बादली कुठे ठेवली रे. अरे बादली कुठे ठेवली. आणि आमचं तर नुसतं मोग आहे बाबा. बादली आणि इकडे ती बादली तू धार काढली रे. हा मग दूध काढलं ना. आणि तू तर म्हणला मला धार काढता येत नाही. अहो तात्या जीव लावला ना परक पण आपलं होतं. ते तर आपलं मुख जनावर आहे. काढली मी दूध. तात्या मला माफ करा. मी तुम्हाला जे नाही ते बोललो. लय वाईट वाटलं मला. परत माझ्याकडून अशी चुकी नाही म्हणत. अरे बाळ मास्तर पोरांना शाळेमध्ये छडे मारतो. त्या मास्तरचा काय फायदा आहे का. तसंच बाप आहे ना पोरांना बोलतो रागवतो. कशासाठी त्यांच्या भल्यासाठीच ना. आमचं काय रे पिकलेलं पाणी आज न उद्या गळणार. पण हे सगळी संसाराचा गाडाला तुला हाकायचा आहे. आणि दोघांनी जर काम केलं ना आपण तर काय माहिती आली ते आपण असं जग ना इकडचे तिकडे करू. फक्त तू काम करत राहा. हा तात्या मी आता काम करीन. आणि मला बाप नावाची सावली काय असते ना ती आज कळली बरं का. त्याला बाप नाही ना तो आज काय शोषितोय ना मी आज जवळून बघितलं. वा त्यामुळे मला माफ करा. मी काय अशी परत चूक करणार नाही. आणि हा तुला आजचे दिवस बरं का ते उद्यापासून काय दारा बिरा मी काढणार नाही काही. कारण हा वावरातली काही कामं सांगा ती करतो मी. पण शेण बिन दारा बिरा ते जमणार नाही. शेणाचा वास केलं. शेणाचा वास. अरे चित्रवाचं शेण ना हीच आपला अत्तर आहे. मोठं सुगंध आहे आणि त्याचा वास येतो. जाऊ जाऊ का मग.
वर्ग मोठं झालं नाही नाही म्हणतोय पण हातभार लावतोय ना कळी त्याची त्याची त्याला ए गणा ए बाळ गणा अरे पाणी आण ना तात्या पाणी घ्या पहिले. तात्या त्रास होतोय आपल्याला माहिती आहे ना. गणा मला आता पांडुरंगाचं बोलावून आलं वाटत आता मला नाही वाटत मी लय दिवस राहील. तात्या काय बी नका बोलू. अरे तुझी आई होती ना लई काळजी घ्यायची बघ पोरा काय लागेल ती लगेच द्यायची पण आता मला नाही वाटत मी लई दिवस जगन म्हणून. तू म्हणला ना तायडी येणारी भेटायला 8 फोन केल्या तिला मी नुसती मध्ये येते येते येते. काय अडलंय तिचं तिलाच माहिती कुठं अडलंय. अरे काय मागते ती देऊन टाक ना तिचं हिस्साच मागते ना अरे देऊन टाक. तात्या सगळं तिला दिल्यावर तुमचा दवाखाना कसा करायचा तुमचं ऑपरेशन कसं करायचं हे जे घरावर कर्ज करून ठेवलंय तुम्ही ते कसं फेडायचं. कर्ज मला काही नको रे बाबा आता मला सुखानं जवळ मिटायचे दादा पण ते माझ्या लेकराला देऊन टाक रे बाळा. तुम्ही बहीण भावंड आहेत ना माझी नका काळजी करू आता. सगळंच तिला देऊन बसतो. काय रे करा वाला नाही आज तो आणतं ते चाक कसलं बघतो वाला नाही म्हणलं इथंच असेल नाणी झालं काय किसन्या डॉक्टर म्हणले तात्या लास्ट स्टेपला आहे आणि तात्याची इच्छा आहे की तायडीला बघा. 50 फोन केलं रे तायडीला. फोन केला की एकच म्हणते हिस्सा देणार असन तरी येईन तो तुकडा नाव केला तरी येईन. अरे तो तुकडा म्हणजे माझं आयुष्य आहे रे. ते तुकड्यात तात्याचं ऑपरेशन आहे त्या तुकड्यात जरासा खर्च आहे. ते तुकडा गेला तर तात्याला कसं वाचून आणि तात्या म्हणतंय तायडीला 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 पण तुकडा. अरे लेकीसाठी तात्याचं मन तुटतंय पण ताईने यायला पाहिजे नव्हतं. कशी येईन नवरा मोठ्या बापाचा भेटलाय ना. नाही तू चुकतोय का ना. अरे ताई बद्दल असलं बोलू नका. अरे तिनं बिळीच्या घासातला घास तुला ठेवला तिने तिच्या वाट्याचं बिस्कुट तुला दिलंय हे विसरलाच होय. मी कायची सरलो नाही. आता ती वाट्या मागते ना हे सासू सासऱ्याचं डोकं आहे तिच्या नवऱ्याचं डोकं आहे. डोकं त्यांचं असलं तर बोलणार तोंडीच आहे ना. तिला कळाय नको का भावा संग कसं बोलावा. 5 वर्ष झालं रे आता तर राग केलाय. डोळ्याने नीट बघितलं मी नाही त्याला तिचं तू वर का मला कधी मामा म्हणून असं झालंय रे. काय का ना पण तिला पाहिजे हिस्सा. अरे ते हिस्सा पाय लग्न मी मोडलं राखीच नाही ना. गणा असं समज सुधाताई आलीच. अरे एक पश्चिमेचा सूर्य उगायचा बंद होईल पण ती काही यायची नाही. ए यार लगा हे तुझा विचार काढून टाक.
अरे देव पावला म्हण सुद्धा ताई आली. गप नाली का कायला खोटं स्वप्न दाखवतो ती नाही यायची. अरे बाटगोळा मी तुला खोटं बोलणारा वाटलो का? बघ तिकडं. तायडे आवर आहे स्वतःला. 5 वर्ष नाही आले तरी. तात्याकडे चल, पहिले तात्याकडे चल तू. मला माफ करा तात्या. तुमचा पण विचार नाही केला मी. मला माफ करा. मला जमिनीचा हिस्सा बिस्सा काही नकोय तात्या. माझा नवरा माझ्याकडून बोलून घेत होता, मी नव्हते बोलत. मला माफ कर दाद्या. माझ्या सासू सासऱ्यामुळं आणि नवऱ्यामुळं माझा सक्का भाऊ पक्का वैरी झाला होता. पण आता नाही. मी माझ्या नवऱ्याला सांगणार आहे, तुम्ही तुमच्या बहिणीला हिस्सा द्या आधी, मग माझ्या भावाकडे हिस्सा मागा. कशी दिसते माझी राणी? अगदी स्वर्गातली अप्सराच की नाही? काही पण नका बोलू उगीच. मी कसली अप्सरा दिसते? मी आपली तुमची सुप्रियाच बरी आहे. बरं बाई सुप्रिया, बरं कशी वाटली साडी? खरंच खूप सुंदर आहे. आजवर मला इतकी सुंदर साडी कुणीच नाही दिली. अगं म्हणून तर खास तुझ्यासाठी आणली ना, आज अॅनिव्हर्सरी ना आपली, म्हणून. खरंच मला वाटलंच होतं आजचा दिवस तुम्ही कधीच नाही विसरणार. म्हणजे आपल्याला भेटून 1 वर्ष पूर्ण झालं. म्हणून तर खास त्यासाठी हे गिफ्ट तुला आणलंय मी. आवडलं तुला? खूप. चल मग आज आपण सेलिब्रेशन करू. कुठे जायचं? नको ना, कशाला उगीच कुठे बाहेर जायचं. तुम्ही माझ्यासोबत असला ना की मला खूप छान वाटतं. खरंच? पण तुझा नवरा आला तर? तो कशाला येतोय? त्याच्याकडे कुठे वेळ आहे मला बघायला? नुसतं काम काम काम. बायको घरात याचं भान पण नसतं त्याला. आपल्याला तर आहे ना. चल. मला सांगा गेला बाई, तुझा नवरा कामाला जातो म्हणून तर आपल्याला वेळ मिळतो ना. अगं तो तुला वेळ देत नाही म्हणून तर तू माहीत झालीस. आज आपल्याला 1 वर्ष पूर्ण झाले बघता बघता. हा, एवढी गोड दिसतेस ना, मग चिडायचं नाही. आज फक्त तू आणि मी. पण तुझा नवरा नक्की रात्रीच येणार आहे ना? आता टपकायचं मध्येच. तो कशाला येतोय? पण तुमची बायकोच तुम्हाला फोन नाही करणार ना? ते कशाला फोन करते? आणि त्याची हिंमत सुद्धा नाही मला फोन करायची. तिला सांगून आलोय महत्वाच्या कामाला बाहेर चाललोय, मला फोन आला नाही पाहिजे. आणि ती फोन सुद्धा करत नसते बघ. कसं एवढं तुम्ही मॅनेज करता सगळं? फक्त तुझ्यासाठी. तू कसं मॅनेज करते माझ्यासाठी? नवरा शेजारी असताना सुद्धा एअरड्रॉप कानात घालते आणि हळूच माझ्या संग बोलते ना, अगदी तसं. हा ठेवू का मग? बर बर. काय रे, काय म्हणली का मला? नाही, मी ते आपलं कानात गाणं गुणगुणते.
तुम्ही ते फोनवर बोलताय ना म्हणून तुम्हाला तसं वाटलं असं. बर जेवायला जायचं का बाहेर आज? का हो, आजच का? अरे तुला का मी बाहेर जेवायला येत नाही म्हणून म्हणलं आज जाऊ. नको नको, ते आपलं मी घरात वांग्याचं भरीत आणि भाकरी केली तेच खाऊ. अरे एखादी साडी बघितली असते तुला. कशाला साडी वगैरे काय, कपाट अख्खं साड्याने भरले बघा. जाऊ बरं तुम्ही, मला डिस्टर्ब नका करू. बर बाय. ऐकलं ना, नवरा समोर असला म्हणून काय झालं? तो असून तरी काय उपयोग आहे का त्याचा? तो असला तरी घरात नुसतं टीव्ही बघत बसलेला असतो, नाही तर कंपनीतला कॉलवर बोलत असतो. येड्याला कुठे काय कळते तेव्हा. असं कसा का नवरा तुझा? एवढी सुंदर अप्सरासारखी बायको असताना तो टीव्ही बघत असतो, नाही तर जॉबवर जात असतो. मी जर त्याच्या घरी असतो ना त्यासाठी जॉब सोडला असता बघ. असं हो, मग बायकोसाठी जॉब का नाही सोडला? मी अप्सरा म्हटलंय आणि आमची बायको काय अप्सरा आहे का? बर, माझ्या बायकोचं सोड, तो या नवऱ्याचं सोड. जरा तोंड गोड करीन म्हणतो मी. अहो मला पण तोंड गोड करायचंय, पण त्या अगोदर तुम्ही मला एक प्रॉमिस करा. काय की तुम्ही तुमच्या बायकोच्या जवळ नाही जाणार. केलं पण तू पण तुझ्या नवऱ्याजवळ जायचं नाही. मग आता बायको नवरा साईडला ठेवू आणि तोंड गोड करू. हा, आता यांना अद्दल शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. चांगला सरड्या सारखा रंग बदलायला लागला रे. तिच्या संग तुला बोलता येत नव्हतं, तेव्हा मला बोलायला सांगायचं. आणि काल तू रावल्या, ती आणि मी प्रेम करतोय ना, मग आम्ही दोघं ठरवू भेटायचंय का मिठीत यायचंय. वाढदिवसाचं डॉंग करून सुधाला कॉफी शॉपला घेऊन गेला. अरे तुझा प्रत्येक वाढदिवस माया बिगर होत नव्हता, हे विसरला वय रे तू. मला एकटं केलं. अरे एका हाताने तू तिला माझ्या जवळ आणलंस आणि दुसऱ्या हाताने हळूहळू तू तिला लांब केलंस. हा, हीच का आपली दोस्ती? किसन्या, जे बोलायचे स्पष्ट बोल. स्पष्ट बोल का? अरे रावल्या, तुला म्हणलं माझं प्रेम व्यक्त कर तिच्यापाशी. हा, तर तू तुझंच प्रेम व्यक्त करायला लागला हळूहळू. हे किसन्या, अरे असं काय नाही बाबा. अरे सूर्याच्या आड किती ढग आलं तरी त्याची किरण लपत नाही, आणि तुझ्या प्रेमाची किरण थेट सुद्धा पर्यंत पोहोचतात बघ. सूर्याचं उदाहरण सांगतोय रे. अरे पण त्या सूर्याला जर ग्रहण लागलं ना, तो दिसाला बी अंधारा करतो. अरे मी माझ्या प्रेमामध्ये माझ्या घरच्यांना आणलं नाही. मी माझ्या प्रेमामध्ये ना घरच्यांचा विचार बी नाही केला, तर आपल्या मैत्रिणीमध्ये आणीन काय? हा, किसन, किसन्या, दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणून स्वतः पाणी डोसत बसलायस का? अरे हो हो हो, आज मा पाखरू राहणार आणि एवढं काय झालं चिडायला? राहुलला काल कॅफेला घेऊन नाही आलास आणि त्याच्यासोबत आज भांडला का? अच्छा, म्हणजे त्याला आणला नाही म्हणून राग आलाय का? त्याच्यासोबतची मैत्री तोडली म्हणून? अरे पण तो तुझा जिवलग मित्र आहे ना. हल्ली तो माझा कमी, तुझा जास्त वाटायला लागलाय. आणि
तसंही तुमची मैत्री जरा जास्तच वाढायला लागली. तू काही काय बोलतोय? तुला कळतंय का तू काय बोलते ते? मला सगळं कळतंय. तू एक काम कर, आता घरी जा, बोलू आपण नंतर. देवाला जसं कौल लावतात ना, तसा तो तुझ्यासाठी काल माझ्या समोर हात जोडून उभा होता. तुझ्या पुढे हात जोडून नवस मागतो बघ. किसनचं लय प्रेम आहे तुझ्या. अगं एखादं पाण्यात बुडायला लागलं ना, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो दुसऱ्याचा जीव वाचवतोय बघ. आणि तुझ्या प्रेमासाठी तर ठाव न लागणाऱ्या येरीचा बी ठाव शोधायत माग पुढे बघायचं नाही तू. त्याच्यामुळे सुद्धा किसनचं प्रेम नको धावलं. अरे पण राहुल, एकदा की गळ्याला मासा लागला की तो भुकेसाठी तव्यावरच रगडला जातो. त्याच्यामुळे ना तू प्रेमापासून मला 2 हात लांबच ठेव. अगं भूक तर प्रत्येकालाच असते. किसनला पण भूक आहे ना. तर तुझ्या प्रेम 2 शब्दाची त्याला फक्त व्यक्त होता येत नाही, म्हणून त्याचं प्रेम कोणाला समजतच नाही. आता बघ ना, मला आई बाप नाही, त्याची जाणीव त्यानं कधी मला होऊच दिली नाही. म्हणून मी त्याचा सुदामा आणि ते माझा कृष्ण आहे बघ. आणि त्या कृष्णाची राधा तू आहेस. त्याचं प्रेम डावलू नकोस. अरे मी स्वतःला राधा आणि तुला कृष्ण समजत होते, पण किसन, जोपर्यंत तुला मैत्रीतलं प्रेम कळत नाही तोपर्यंत तुला आपल्यातलं पण प्रेम कधीच कळणार नाही. अरे जर आमच्यात काही असतं तर त्याच्या समोर तुझा हात धरून पाखरासारखे हुंदडले नसते मी. सुद्धा चुकलं ग माझं. अगं तुला मायापासून कोणीतरी चोरून नेईन ना, म्हणून मी आपल्या रावल्याला चोर समजायला लागलो. खरंच मला चुकलं. अरे पण किसन, तुला कळायला पाहिजे होतं. 4 दिवसांच्या प्रेमासाठी तू जीवाभावाच्या मित्राला तुझ्यापासून तोडलंस. राहुल एकटा याची जाणीव तू त्याला करून दिलीस. किसन, अरे खरं प्रेम हे असतं ज्यात एकटेपणाची जाणीव कधीच होत नाही. चल बरं, तू त्याची माफी माग. आणि हो, तो तुला माफ करेल. तो खूप हळव्या मनाचा आहे. चल. येळं घ्यायचं का? येळं, खुरपी. येळा घ्यायचं का? खुरप, कुराड, येळा, खुरपी. शेवटून भेटन, खुरप नव भेटन. येळा खुरपे 140 रुपयाला जोड आहे. आणि येळ बी मोठालं चांगलं वाहतंय. घ्यायचं का? इळा घेऊन कोणाचं नळ कापू? खुरपं दाखव. कसं दिलं? 140 रुपयाला. 100ला दी. तेवढ्या 2 वाया बी यायच्या नाही. तुम्ही शेवटूनच घ्या जुनी. राईक तेवढी कुराड आणून देतो. शेवटून आणून दे. मला नाही खुरपी इकायच्यात. तुम्ही जाण बात येऊन शेवटून आणा. येळ घ्यायचं का? येळ, मावशी, येळ घ्यायचं. हे बघ, इथं खुरपीने इकत बसलाय. कॉलेजला नाही आल्यावर बापासारखं गाण्याचं गावच घालायला लागणार आहे. अगं एखाद्याच्या व्यवसायाला असं नाव नसतात ठेवायचे. प्रत्येकासाठी त्यांचा व्यवसाय म्हणजे लक्ष्मी असते. तू काय इतकं खेव कसून बोलतीये? मला तर असं वाटतंय तूच त्याची लक्ष्मी आहे काय? का बस. सुधा, आज वर्गात काय शिकवलं? मला तुझी वही दे ना.
अगं स्नेहा, एवढीच अभ्यासाची आवड आहे ना, तर कॉलेजला येऊन अभ्यास करत जा. हे डोक्यावर घमेला घेऊन कशाला गाव कोळपतोस? बापाच्या धंद्यात पोरानेच हातभार लावायचा असतो. तुला कितीदा सांगितलं, आमच्या धंद्यात गणाचं गाव सोसावंच लागते. ह्याच्यातून बाहेर येणं म्हणजे सोपं नाही. तुझ्या डोक्यावर हे ओझ मला नाही बघवत, आणि तुला कोणी हिनविन बोललेलं ना ते पण नाही आवडत मला. देव्याला अंधाराचे साथ आणि गरीबाला श्रीमंताची लात शांत बसू देत नाही. बापाला शिक्षणाचा खर्च नको म्हणून मी हे शब्द करतोय. त्यांनी काय होईल? बाप अडाणी लोहार होता, तू सुशिक्षित लोहार होशील. म्हणजे एका झाडावर एक पक्षी बसत होता, त्याला किती हाणलं किती उठवलं ना तरी तो उठायचा परत तिथंच बसायचा. कुणी गोपन फिरवली, कुणी दगडी मारली तरी तो तिथंच बसायचा. एक दिवशी एकाने ना तुझ्या फांदीवर बसत होता का, ती फांदीच तोडून टाकली. मग तो दुसरीकडे जागा शोधण्यासाठी तिथून उडून गेला. म्हणजे मी पण अशा फांदीचा आधार घेऊन थांबली होय, त्याच्यामुळे मला उंची गाठता येईना. फांदीवरून स्वतःनी भरारी घ्यायची का फांदी कोणी दुसऱ्याने तोडायची वाट बघायची? समाजाचा तिरस्कार सहन करता करता मन लोखंडासारखं झालं होतं बघ. त्या लोखंडानं गाव सहन केलं, पण त्या गावापासून वाचण्यासाठी रस्ताच शोधला नाही. आता मला नवीन मार्ग सापडलाय. थांबा, आलोच. खुरपा घ्या खुरपा, इळा घ्या इळा. ए मावशे, अगं इळा घ्या इळा, नवं हाय ते. ए भाऊ, अरे इळा घे, नवे हाय ते बघ, शेवटलेली चांगली. ए मावशे, खुरपा घ्या खुरपा. ये आयो. अरे अरे आता तुझा भार तू सांभाळ. अरे पण मग तुझ्या कॉलेजला कापड आणि पुस्तक कसं घेशील? एकदा ह्यो बोजा माझ्या खांद्यावर उतरला ना, कॉलेजचा बोजा सांभाळायला मी मोकळा. सुधा, सुधा, हो ताई, हो बघा ना काय झालं माझ्या लेकराला, बघा ना. थांबा थांबा, काळजी करू नका, मी पाहते. बरं झालं तुम्ही देवासारखे धावून आला. माझ्या बाळाला काय झालं बघा. हो नाही, काळजी करू नका. श्वास घे. अण्णा, घाबरण्याचं काही कारण नाहीये. हे बघ, ह्या गोळ्या जेवणानंतर सकाळ संध्याकाळ घे. आणि काळजी करू नको अण्णा, आनंदाची बातमी, अभिनंदन, तुम्ही आजोबा होणार आहात. काय? अगं हो, खरंच तू आई होणार आहेस. बरं अण्णा, मी निघू का? मला दुसरी बी काम आहेत गावामध्ये. तर काळजी घ्या. नाही, असं नाही होऊ शकत. तपासताना काहीतरी चुकलं असेल. अण्णा नाही. काय केलंस तू? हे लगीन झाल्यापासून 12वीचा पेपर देण्यासाठी तू इथं थांबली होती का? हा, तुझा नवरा तर एक दिवस सुद्धा इथं आला नाही, आणि तू कुणा सगळं काळा तोंड केलं. यासाठी पेपरचं नाटक देऊन तिथं थांबले काय तू? अण्णा,
अहो मला नाही माहित असं कसं काय झालंय. अहो आजपर्यंत मला कोणी हात बी नाही लावला. ते असं का म्हणल्यात मला नाही माहित अण्णा. अगं एवढं दुःख आहे ना तुझी आई मेल्यानंतर सुद्धा झालं नाही, तेवढं दुःख आज मला झालं. मला वाटलं आज तरी आपली परिस्थिती सुधारेल. अगं तू नशिबान होतीस ना, तुला चांगला नवरा भेटला, चांगली श्रीमंती होती आणि त्यांनी सगळं कर्जाचा बोज आहे ना सगळा उतरवला आणि आज तू परत मला कर्जाच्या खाईत घातलं काय. अहो अण्णा खरंच मलाच नाही माहित हे कसं काय झालंय. तुमची शपथ अण्णा, तुम्हाला माहित आहे मी तुमची शपथ कधी खोटी घेत नाही. अगं कार्टे, त्या बारक्या पोरीचा तरी विचार करायचा ना. ती बारकी बहिणी ना तुझी, तिचा तरी विचार करायचा ना. कोण देईन तिला जाऊन मुलगा, कोण करेन तिच्याशी लग्न. अहो अण्णा तुम्ही तरी मला समजून घ्या ना. ए पुरी, तुझे कापडे उरक लवकर, तुला आताच्या आता तुझ्या मामाकडे सोडणार आहे मी. काय झालं अण्णा, असं अचानक का पाठवायला लागले? मी काय केलं? तू काय नाही केलं. या कार्टीला विचार. काय झालं ताई, तू का रडतीये? आणि अण्णा तुम्ही आज का रडवताय ताईला? त्या कार्टीला विचार, कुणाचं पाप पोटात वाढवते ती. खरं आहे का ताई? मला नाही माहित. नर्स तपासून गेली, तिने सांगितलं. म्हणजे त्या दिवशी आई नर्स सोबत बोलत होती की माझ्या सवतीच्या पोरीला कसलं तरी इंजेक्शन द्यायचं, कारण ताईचं खूप लोक कौतुक करतात. पोरी ह्या अगोदर सांगायचं ना, आज हा दिवस बघायला आला नसता. मी सावत्र आहे म्हणून तुम्ही मला हाकलून द्याशात म्हणून मी नव्हतं सांगितलं. पोरीचा सांभाळ करीन म्हणून दुसरी बायको केली, पण शेवटी तिने तिची जात दाखवलीच. उंचाला साखर जरी सारली ना तरी ते विषच टाकतो.